लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रातल्या महिलांची अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे. जून महिन्यात लाडक्या बहिणींना मेचा हप्ता आला होता. पण जून महिना संपायला फक्त 2 दिवस शिल्लक असून सुद्धा जून महिन्याचा हप्ता लाडकीच्या खात्यात आलेला नाही. त्यामुळे खात्यात 1500 रुपये कधी जमा होणार असा प्रश्न राज्यभरातल्या लाडक्या बहिणींना पडला आहे. पण या संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. जून महिन्याचा हप्ता अजूनही लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे महिलांमध्ये उत्सुकता वाढली आहे. याबाबत विविध स्तरावर चर्चा सुरू असताना सामाजिक माध्यमावरही महिलांकडून सातत्याने हप्त्याबद्दल विचारपूस केली जाते. अशातच मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा हप्ता हा पुढच्या महिन्यात म्हणजेच 12 ते 15 जुलै दरम्यान महिलांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्य सरकारकडून लाभार्थीच्या अर्जाची पडताळणी आणि ई-केवायसी प्रक्रिया मोठ्या प्रमाणात राबवली. या प्रक्रियेत अपात्र आणि निकषामध्ये न बसणारे अनेक अर्ज बाद करण्यात आले आहेत. त्यामुळे योजनेचा लाभ फक्त पात्र महिलांनाच मिळणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाची प्रक्रिया जास्त वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये याआधी काही महिन्यांचे हप्ते एकत्र सुद्धा लाडकीच्या खात्यात जमा करण्यात आले होते. त्यामुळे यंदाही निधी वितरणात काही दिवसांचा उशीर झाल्याने महिलांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनातल्या सूत्रांकडून सांगितले जात आहे. निधी थेट लाभार्थीच्या बँक खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे जमा केला जाणार आहे. पण या संदर्भात अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.